काल आपण मानसशास्त्राची मानसशास्त्राच्या सेशन एकच सेकंड. मानसशास्त्राच्या सेशनसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. पूनम मॅडम. हो, ठीक आहे सर. येस सर. तर वर्तन अभ्यासाच्या पद्धती आपण पाहतोय. ठीक आहे. वर्तन अभ्यासाच्या पद्धती. ठीक आहे. तर काल जी आपण पद्धत पाहिली पहा, तर ती आहे की निरीक्षण पद्धती. ठीक आहे. फर्स्ट जी आपण बघितली होती निरीक्षण पद्धत. एक शॉर्ट मध्ये सांगते आणि नंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. काल थोडासा आवाजाचा डिस्टर्बन्स होता किंवा नेटवर्क इश्यू होता, त्याच्यामुळे कदाचित झाला असेल. तर एक थोडक्यात आपण याविषयी बोलू आणि नंतर लगेच आपण जो राहिलेला पार्ट आहे तो कंप्लीट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर काही या संदर्भात काही MCQ म्हणजे आणि वन लाईन क्वेश्चन जे काही आहे ते देखील आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आता पहा, निरीक्षण पद्धतीमध्ये पाहिली होती आपण की अभ्यास पद्धती होत्या पहा. कुठल्या बघितल्या होत्या याच्यामध्ये की प्रायोगिक पद्धती, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, मनोविश्लेषण, निरीक्षण ह्या पद्धती आहेत. ह्या कशा आहेत? शास्त्रीय पद्धती आहेत. आणि दुसऱ्या आहे की अशास्त्रीय पद्धती. त्याच्यामध्ये आहे दंतकथा असेल किंवा आत्मनिरीक्षण पद्धती आहेत. या अशास्त्रीय पद्धती आहेत. तर आपण शास्त्रीय पद्धतींचा इथे अभ्यास करणार आहोत. तर निरीक्षण पद्धतीमध्ये आपण काय बघितलं होतं पहा, याचे 2 प्रकार पडतात. तर आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण पहा. आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय? की व्यक्ती स्वतःचे अनुभवाचे निरीक्षण स्वतः करते. ठीक आहे. आणि त्याबद्दल माहिती सांगते. तर यालाच काय म्हणतात? आत्मनिरीक्षण असे म्हणलं जातं पहा. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, की जे व्यक्ती घेणारी म्हणजे प्रयोग घेणारी आणि जिच्यावर प्रयोग होणार आहे, ती व्यक्ती काय असते? एकच असते याच्यामध्ये. याच्या संदर्भात आपण काही फायदे देखील पाहिलेत, काही दोष देखील आपण कालच्या सेशनमध्ये बघितली होती. तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की एक बिनखर्चिक पद्धती असलेली दिसून येते पहा. त्याचबरोबर असंही सांगता येईल यामध्ये, की जे काही भावना असतील, विचार असतील यांचा जिवंतपणा या पद्धतीमधून आपल्याला मिळत असतो किंवा ते स्वतः अनुभवलेली असते, त्याच्यामुळे ती चांगल्या पद्धतीने तो व्यक्ती सांगत असतो. ठीक आहे. त्याचबरोबर आणखीन सांगता येईल पहा, की आत्मनिरीक्षणामुळे काय होतात, जे त्या व्यक्तीमधील दोष असतात, तर ते देखील त्यांना कळून येतं पहा. हे आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर काही दोष देखील आहेत, गुण आहेत, त्याचबरोबर काही दोष देखील असलेले दिसून येतात. तर यामध्ये असं सांगता येतं पहा आपल्याला, की काही अस्पष्ट मानसिक प्रक्रिया आहे, की त्यांचं निरीक्षण करणं हे आत्मनिरीक्षण पद्धतीमुळे कठीण जात असतं पहा. त्याचबरोबर लहान मुलं असतील, मतिमंद असतील, माणसं वेडी असतील किंवा प्राणी असतील, यांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त नाही. कुठली? निरीक्षण पद्धतीमध्ये आपण कुठली पाहिली पहा? आत्मनिरीक्षण. ठीक आहे. याविषयी आपण बोलत आहोत. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल, की काही वेळा काय होतं, की व्यक्ती समाजमान्य उत्तरं देत असते. ठीक आहे. की त्या व्यक्तीला काय वाटतं हे न सांगता समाजाला काय योग्य आहे, या स्वरूपात ती स्पष्टीकरणं देत असते किंवा उत्तर देत असते. ही आपण या संदर्भात मर्यादा ही पाहिली होती पहा. त्याच्यानंतर बाह्य निरीक्षण बघितलं होतं. बाह्य निरीक्षण. हे रिपीट का करते? कारण काल थोडासा आवाज डिस्टर्ब झाला होता, त्याच्यामुळे थोडं रिपीट करते आणि नेक्स्ट आपण लगेच जाऊया एक 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आता बाह्य निरीक्षणामध्ये आपण काय सांगितलं होतं पहा, की नैसर्गिक परिस्थितीमध्ये जे व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे निरीक्षण केलं जातं, त्यांनाच बाह्य निरीक्षण असं म्हणलं जातं पहा. आता हे जे काही निरीक्षण आहे, तर ते वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये करावं लागतं. त्याची योग्य वेळी ही नोंद घ्यावी लागते.
याच्यामध्ये ज्याच्यावर प्रयोग करणार आहे आणि ज्याच्यावर प्रयोग होणार आहे, या 2 व्यक्ती ह्या वेगळ्या असतात पहा. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतं, याचे देखील गुण-दोष आपल्याला आहेत आणि अडचणी देखील आपल्याला सांगता येतात पहा. तर यामध्ये अ, असं सांगता येईल, की व्यक्तिनिष्ठता देखील येऊ शकते. हा याच्यामध्ये दोष असलेला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण या पद्धतीने ह्या बाह्य निरीक्षणामधून होत नाही व्यक्तीचं. म्हणजे जे काही याचे दोष आपल्याला सांगतायत पहा. हं. त्याच्यानंतर पहा लहान मुलं असतील किंवा मनोविकृत असेल, यांच्यासाठी ही पद्धती अतिशय उपयुक्त असलेली दिसून येतात. म्हणजे त्यांचं वर्तन कशामुळे तसं आहे, कुठल्या गोष्टी जबाबदार आहे, तर यांचा देखील अभ्यास करण्यासाठी ही उपयुक्त अशी पद्धत आहे किंवा गुण आहे असं सांगता येईल. त्याच पद्धतीने मानव आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी देखील या पद्धतीचा उपयोग केला जातो. यामध्ये काही आधुनिक साधनांचा देखील उपयोग केला जातो. अशा रीतीने आपण याच्या काही म्हणजे गुण आपल्याला सांगता येईल पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला निरीक्षण पाहिली होती आणि प्रायोगिक ह्या दोन्ही पद्धती आपण बघितल्या होत्या. ठीक आहे. आता प्रायोगिक पद्धतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल, की ही एक शास्त्रशुद्ध पद्धती असलेली दिसून येते. आता याचं काय आहे माहिती का? की प्रायोगिक म्हणजे प्रयोग. नियंत्रित वातावरणामध्ये केलेले निरीक्षण हं, हे प्रायोगिक पद्धतीमध्ये असतं पहा. आणि हे जे प्रयोग असतात ते प्रयोगशाळेमध्ये केलेले असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये देखील काय केलं जातं पहा, की 2 गट निवडले जातात आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ही प्रायोगिक पद्धती अतिशय महत्त्वाची असलेली दिसून येते पहा. आता प्रयोगशाळा म्हणजे प्रायोगिक पद्धतीला खऱ्या अर्थाने सुरुवात कधी झाली आहे, तर विल्यम वुंटनी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही स्थापन केली आणि तेव्हापासूनच या पद्धतीला काय झालेलं आहे पहा, एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. आता यामध्ये काय असतं माहिती का? एक नियंत्रित गट असतो आणि प्रायोगिक गट असतो आणि या 2 गटामध्ये तुलना केलेली असते पहा. हे या प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण कालच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला होता पहा. ठीक. तर याचे देखील काही गुण आहेत, तसेच काही दोष देखील आपल्याला सांगता येत पहा. ही कशी आहे पहा पद्धती, एक शास्त्रशुद्ध अशी पद्धती आहे. हं. याच्यामध्ये जे काही निष्कर्ष निघालेले असतात, तर ते कसे असतात, तर वस्तुनिष्ठ असतात आणि विश्वासार्ह असतात. हं. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल, की तुलनात्मक पद्धतीने या ह्याच्यामुळे अभ्यास करता येतो. वर्तनाचा असेल, प्राण्यांचा आणि मानवाचा देखील म्हणजे प्राण्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही मर्यादा देखील याच्या सांगता येतात, की जी प्रयोग करणारी व्यक्ती आहे, हं, तर ती कशी असावी लागते? तज्ञ असावी लागते. ठीक आहे. परत 2 समतुल्य गट तयार करणं हे एक अवघड काम आहे पहा. हं. जे कठीण आहे. तसेच मिळणं गट करण्यासाठी ज्या काही व्यक्ती असतात किंवा विद्यार्थी असतात, त्या समान मिळणं हे अत्यंत कठीण असतं पहा. त्याच्यानंतर ही खर्चिक पद्धती आहे, तसेच वेळखाऊ आहे. हं. याच्यामध्ये बऱ्याच जणांचे सहकार्य आवश्यक आहे. याच्या संदर्भात आपण देखील काल माहिती पाहिलेली आहे पहा. आज जे बघायचं आहे आपल्याला, तर ते आहे सर्वेक्षण पद्धती. ठीक आहे. याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते देखील आपण आजच्या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत पहा. ठीक आहे. आता सर्वेक्षण पद्धती ही एक काय आहे पहा, संशोधन पद्धती आपल्याला अ, पद्धती आहे. आता याचा जो काही उपयोग आहे, हं, तर कधी होतो? तर मोठ्या प्रमाणावर व्यक्तींचे वर्तन असेल किंवा अनुभव असतील, त्यांच्या आवडी असतील, वृत्ती असेल, तर यांची माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजेच जास्त स्वरूपामध्ये व्यक्ती असतील, समूह असतील, तर यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सर्वेक्षण पद्धती अतिशय उपयोगाची असते पहा. तर याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याद्वारे किंवा त्या साधनांचा उपयोग करून आपल्याला काय केलं जातं पहा,
माहिती गोळा केली जाते. ठीक आहे. तर या 2 पद्धती कोणत्या आहेत? तर एक आहे मुलाखत. हं. आणि दुसरी पद्धत आहे पहा, दुसरी जी काही पद्धत आहे ती आहे प्रश्नावली. या या साधनांद्वारे माहितीचं काय केलं जातं? माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य देखील सांगतात, की मोठ्या गटामधून माहिती मिळवली जाते. हं. त्याच पद्धतीने हे जे काही या 2 साधनामधून माहिती मिळवली जात असते पहा. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येतं, की अल्प वेळेमध्ये कमी खर्चामध्ये खूप सारी माहिती आपल्याला या सर्वेक्षण पद्धतीमध्ये मिळत असते. त्याच्यामुळेच बघा पी-एच-डीमध्ये वगैरे देखील या सर्वेक्षण पद्धतीचा वापर रिसर्चच्या क्षेत्रामध्ये थोडक्यात सर्वेक्षण पद्धतीचा देखील वापर हा मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर उदाहरण आणखीन सांगायचे झालं, तर सामाजिक शास्त्रामध्ये मानसशास्त्रीय समस्या असतील किंवा काही समाजशास्त्रीय असतील, लोकांच्या वृत्ती असतील, हं, किंवा त्याच पद्धतीने लोकांचे आरोग्य कसे आहे, त्या त्याचबरोबर मतदार असतील, तर यांचा अभ्यास करण्यासाठी ही सर्वेक्षण पद्धती ही अत्यंत उपयोगाची असते पहा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर याचे काही फायदे देखील आहेत, त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत पहा. आता फायदे आपण पाहूयात या सर्वेक्षण पद्धतीचे, की मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहिती गोळा करता येते यामुळे. हं. त्याचबरोबर कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये हे आपण माहिती गोळा करू शकतो. कोणत्या पद्धती आहेत पहा? मुलाखत पद्धती आणि प्रश्नावली पद्धती असतील. प्रश्नावली पद्धती असते पहा, ती ज्या एखादा समूह निवडला जातो, जी काही एखादी समस्या असेल त्यावर त्याच्यामध्ये प्रश्नावली तयार केली जाते. ठीक आहे. आणि ती लोकांना किंवा त्या समूहाला दिली जाते आणि त्यांच्या उत्तराद्वारे मग जे काही निष्कर्ष काढायचा आहे, तर तो काढला जातो पहा. म्हणजे ही प्रश्नावलीच्या संदर्भात आहे. मुलाखत ही देखील आपल्याला सांगता येतं पहा, की मुलाखत मध्ये 2 व्यक्ती असतात. ठीक आहे. एक घेणारी असते आणि मुलाखत देणारी असते पहा. तर याच्यामध्ये मुलाखत कधी चांगली होते किंवा कधी व्यवस्थित होते मुलाखत. तर जो मुलाखत घेणारा आहे व्यक्ती, तर त्याला मुलाखतीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे पहा. आता त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये आणखीन प्रकार पडतात, की संरचित मुलाखत, असंरचित मुलाखत असे. पण तेवढं डिटेलमध्ये आपल्याला काही जायचं नाही. तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये 2 पद्धती किंवा मेथड वापरल्या जातात पहा. म्हणजे हे साधनं वापरले जातात. एकतर मुलाखत आणि प्रश्नावली ही लक्षात ठेवायची आहे पहा. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल, की जी काही मुलाखत देणारी व्यक्ती आहे, हं, तर त्या आणि घेणारी व्यक्ती आहे, त्या दोघांमध्ये जे काही विश्वासाचं नातं असणं फार महत्वाचं आहे. तरच ती व्यक्ती त्या व्यक्तीला माहिती देऊ शकेल. तर त्याच्यामध्ये दोघांचं जे काही नातं असेल, तर ते कसं आहे, सामंजस्य असेल किंवा विश्वासाचं असलेलं आपल्याला दिसून म्हणजे असायला पाहिजे. तरच माहिती आपल्याला व्यवस्थित मिळू शकेल पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, की हे झालंय आपलं. आता यानंतर आपण पाहूयात पहा, की याचे फायदे आणि काही तोटे देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता फायदे तर तुमच्या लक्षात आले असेल, की मोठ्या प्रमाणात माहिती मिळते, सोप्या पद्धतीने माहिती गोळा करता येते. त्याच्यानंतर मर्यादा आपल्याला पाहायच्या आहेत, की सर्व जी काही उत्तरे आहेत पहा, तर ती प्रामाणिकच मिळतील याची आपल्याला खात्री देता येत नाही. एखादा समूह जेव्हा आपण निवडलेला असतो आणि त्याच्याद्वारे आपण माहिती संकलन करत असतो. पण जो व्यक्ती ही प्रश्नावली देत असतो किंवा मुलाखत देत असते, तर ती त्याच्याकडून जी काही माहिती मिळते, ती योग्यच असेल किंवा बरोबरच असेल, किंवा प्रामाणिकच असेल असं आपल्याला सांगता येत नाही. ही याची मर्यादा आहे पहा. त्याचबरोबर असं सांगता येतं, की जे काही निरक्षर लोकं आहेत, किंवा अभाषिक आहेत पहा, अ, दुसरी भाषा असणार आहेत, त्यांना ही भाषा उपयुक्त किंवा लहान मुलं असतील, तर त्यांच्यासाठी ही उपयुक्त ठरत नाही पहा. त्याच पद्धतीने एखादा प्रश्न असेल, तर तो जर समजला नाही व्यवस्थित त्या व्यक्तीला, तर त्याच्यामुळे देखील चुकीचं उत्तर येण्याची शक्यता असते पहा. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं, की गटातील व्यक्तींची सखोल माहिती मिळवण्यासाठी
सर्वेक्षण पद्धती ही अतिशय उपयोगाची असते. जिच्या साहाय्याने काय करतो आपण? मोठ्या गटातील व्यक्तींच्या वृत्ती असतील, मत असतील, अनुभव आणि वर्तनाविषयी आपण माहिती गोळा केली जाते पहा. ठीक आहे? तर हे झालं सर्वेक्षण पद्धती होय. ठीक आहे. लक्षात आलं? निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती आणि सर्वेक्षण पद्धती पहा. हं. त्याच्यानंतर आणखीन एक पद्धती आहे पहा, तर ती आहे जीवन वृत्तांत. जीवन वृत्तांत पद्धती. ह्या कशाच्या पद्धती आहेत पहा? वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत. हं, ठीक आहे. आता जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये आपल्याला काय आहे तर लक्षात आलं असेल, जीवनाविषयी वृत्तांत. इथे मांडला जातो. आता याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा किंवा आयुष्यातील ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत, त्यांचे अनुभव आहेत, वर्तन आहेत, भावना आहेत, तर यांचा अभ्यास करण्यासाठी एक पद्धत आहे. तर ती म्हणजेच कोणती आहे पहा? जीवन वृत्तांत पद्धती होय. तर यामध्ये काय केलं जातं, की व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते पहा. हं. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, एखादी व्यक्ती आहे, तर तिचं बालपण कसं आहे, तिचं शिक्षण कसं आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी तिची कशी आहे, हं, सामाजिक परिस्थिती कशी आहे, तर याचा संदर्भात अ, जो काही अभ्यास आहे, तर तो जिवंत वृत्तांत पद्धतीमध्ये केला जातो. एकंदरीत पूर्ण आता एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला जर सांगायचं झालं, की एखादी खूप यशस्वी व्यक्ती आहे आणि तिचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, पूर्ण जीवन वृत्तांत, तर कसं केलं जातं, की ती कशी यशस्वी झाली आहे, काय अडथळे त्यांनी त्याच्यामध्ये पार पाडलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी यश संपादन केलेलं आहे. तर या संदर्भात पूर्ण त्या व्यक्तीचा काय केला जातो पहा, इतिहास घेतला जातो. या जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये पहा. हं. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल पहा, की आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा उपयोग केला जातो पहा. तर मुलाखतद्वारे किंवा आत्मचरित्र असेल किंवा डायरी, नोंदी इत्यादींचा उपयोग करून काय केलं जातं, की जीवनामध्ये ती व्यक्ती कशी आहे, हं, पूर्ण तिचा इतिहास काय आहे, तर याद्वारे माहिती गोळा केलेली आपल्याला दिसून येते पहा, या जिवंत वृत्तांत पद्धतीने. याला इंग्लिशमध्ये आपण केस स्टडी असं देखील म्हणतो पहा. म्हणजे व्यक्तींच्या वर्तनाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा संपूर्ण आणि सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते त्याला काय म्हणतात पहा, जीवंत वृत्तांत पद्धती असे आपल्याला म्ह असे म्हणतात पहा. हं. आता याच्यामध्ये काय होतं या जिवंत वृत्तांत पद्धतीमध्ये व्यक्तीचे नातेवाईक असतात किंवा मित्र, परिवार असतो. तसेच शिक्षक देखील असतात किंवा शेजारी असतात. यांचे देखील सहकार्य घेणं हे गरजेचं असतं. म्हणजे ती व्यक्ती, एखादी व्यक्ती कशी आहे ह्याच्याकडून. त्याच पद्धतीने आपण असंही सांगतो, की काही एखादी व्यक्ती आहे. हं. तर तिचं वर्तन हे चुकीचं आहे किंवा काही व्यक्तीला मानसिक आजार आहे. हं. तर तो मानसिक आजार आजारासाठी त्याची संपूर्ण काय केलं जातं पहा, डिटेलमध्ये स्टडी केला जातो. केस स्टडी केला जातो पहा. म्हणजे तिचं बालपण कसं होतं, कुठले अनुवंश असतील किंवा परिवेशाचा त्याला काय परिणाम झाला आहे त्यांच्यावर, काही झाला आहे का? कोणता मानसिक आजार आहे आणि त्या मानसिक आजाराची काय लक्षणं आढळतात, तर या संदर्भात संपूर्ण अभ्यास जो काही आहे डिटेल एखाद्या व्यक्तीचा, तर तो जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये केला जातो पहा. हं. आता काही आपल्याला याच्यामध्ये याची वैशिष्ट्य सांगता येतात पहा आणि काही मर्यादा देखील सांगता येतात पहा. आता कुठली आहेत पहा वैशिष्ट्ये? तर एखाद्या व्यक्तीची जी काही माहिती आहे, हं, सगळी माहिती संकलित करण्यासाठी की म्हणजे केस स्टडीमुळे काय होतं, की एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सगळा अभ्यास केला जातो पहा. त्याच्यानंतर जे काही निष्कर्ष निघतात, हं, तर ते सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता एखादी मानसिक मनोरुग्ण आहे आणि तिच्याविषयी डिटेल स्टडी जर केला, तर त्या डॉक्टरांना किंवा सायकियाट्रिस्टला असं लक्षात येतं, की तिच्यावर काय उपचार केले जावे, हा अभ्यास केल्यानंतर. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतात, की
आणखीन एक उदाहरण देते, की अध्ययनार्थी आहे. त्यांच्या मनावर काय परिणाम होतो? सभोवतालच्या आता जे सांगितलं, सभोवतालची जी काही परिस्थिती आहे, तर त्याचा काय परिणाम होतो? किंवा वर्तमान काळातील जी काही घटना घडलेल्या असतात, भूतकाळामध्ये घडलेल्या असतात, तर अध्ययनार्थ्यांना काय परिणाम होतो? हं. तर याच्यासाठी शिक्षकांना ही पद्धती उपयोगाची ठरते पहा. कुठली? जीववृत्तांत पद्धती. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या देखील काही मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात. कुठली मर्यादा आहे पहा. आता एखाद्या व्यक्तीला जे काही निष्कर्ष आपण काढलेले आहेत, हं, तर त्या किंवा उपचार लागू केलेले आहेत पहा. तर ते उपचार दुसऱ्या व्यक्तीला लागू करता येत नाही. का? कारण व्यक्तिभिन्नतेमुळे. ठीक आहे. त्याचबरोबर व्यक्तीसंबंधी जी काही माहिती असते, तर ते खूप अधिक वेळ लागणारी असते किंवा खर्चिक स्वरूपाची असते. हं. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल, की शिक्षकाजवळ या जीववृत्तांत पद्धतीसाठी ज्या आवश्यक असणाऱ्या अभ्यास पद्धती आहेत, तर ह्या उपलब्ध नसल्यामुळे ही म्हणजे ते त्याचा वापर करू शकत नाहीत. तर असे आपल्याला काय सांगता येईल, त्याचे दोष देखील सांगता येईल पहा. उपयोग देखील आहेत, त्याचप्रमाणे दोष देखील सांगता येईल. उपयोग काय सांगता येतात पहा, की व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, मानसिक विकार असतील, त्यांना समजून घेणं असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना मार्गदर्शन असेल, काउन्सिलिंग असेल, त्याला समुपदेशन असं म्हणतात. तर याचा अभ्यास करण्यासाठी ही जीवन वृत्तांत पद्धती अतिशय महत्त्वाची आहे किंवा योग्य आहे पहा. आता याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? ही पद्धती कशामध्ये उपयोगी असते पहा. हं. तर समुपदेशन असेल, शिक्षणामध्ये असेल किंवा मानसिक विकारामध्ये असतील, व्यक्तिमत्त्वाचा, वर्तनाचा अभ्यास करण्यामध्ये ही जीवन वृत्तांत पद्धतीचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो पहा किंवा ही महत्त्वाची भूमिका पार पडते. ठीक आहे. तर हे झालं आहे आपलं 4 पद्धती आपण बघितलेल्या आहेत. निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वृत्तांत पद्धती. तर या संदर्भात आपण काही क्वेशन आन्सर देखील बघणार आहोत. हं, की जे काही तुम्हाला महत्त्वाचे असतील पहा. ठीक आहे. तर ते मी तुम्हाला क्वेशन आन्सर शेअर करते. हां, बरोबर आहे. अब्दुल कलाम असतील, हं, त्यां त्यांच्यासाठी देखील म्हणजे त्यांचा एकूण जीवन प्रवास कसा आहे, ह्याचा देखील अभ्यास या जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये केला जातो पहा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया. तर कुठल्या-कुठल्या स्वरूपाचे क्वेश्चन येतात पहा, ते आपल्याला इथं बघायचे. ठीक आहे. तर बघा, दिसत असेल सगळ्यांना आता. हं, स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? व्हिजिबल आहे? वन लाईनचे क्वेश्चन टाकलेले आहेत. एकच मिनिट हां. आता याच्यामध्ये जी काही पद्धती आहेत पहा, वर्तनाच्या अभ्यासासाठी सर्वात सोपी पद्धती कोणती आहे? ठीक आहे. वर्तनाच्या अभ्यासासाठी सर्वात सोपी पद्धती कोणती आहे पहा, तर ती निरीक्षण पद्धती म्हणली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, तर तो आहे प्रयोगशाळेत केलेले वर्तनाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करता येतो? तर हा प्रायोगिक पद्धतीने करता येतो असं सांगितलं. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये कुठला असतो तो प्रायोगिक पद्धतीने आणि निरीक्षण पद्धतीचा काय असतो? बाहेर हा केलेला असतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मुलाखती थर्ड क्वेशन आहे, मुलाखतीद्वारे माहिती गोळा करण्याची पद्धती कोणती? तर मुलाखत पद्धत देखील आपल्याला सांगता येईल पहा. त्याच्यानंतर आहे प्रश्नावली कोणत्या पद्धतीमध्ये वापरल्या जातात? जो काही आपण आताच पाहिलं, की प्रश्नावली आणि मुलाखत पद्धती ही सर्वेक्षण
यामध्ये सर्वेक्षण पद्धतीमध्ये वापरले जातात. त्याच्यानंतर पहा, व्यक्तीचे सखोल जीवनचरित्र लिहून अभ्यास करण्याची पद्धती कोणती आहे? तर ती आहे जीवंत वृत्तांत पद्धती. म्हणजे ह्याच्यावर हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पहा. नेक्स्ट देखील आपण क्वेश्चन पाहणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहेत पहा. आपण एक एक पाहूया याच्यात. दोन घटकामधील परस्पर संबंध तपासण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते पहा. हं? तर सहसंबंध पद्धती असते. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटामध्ये केलेल्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या पद्धतीमध्ये येतो? तर कुठल्या पद्धतीमध्ये? तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये असतो पहा. हं? गटाद्वारे किंवा समूहाद्वारे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉज इफेक्ट रिलेशनशिप तपासण्यासाठी कोणती पद्धत असते पहा. हं? उपयुक्त म्हणजे असे काही क्वेश्चन येऊ शकतात ऍप्लिकेशन लेवलचे देखील. तर त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धती वापरू शकतो. त्याच्यानंतर पहा, निरीक्षण पद्धतीमध्ये 2 प्रकार कोणते आहेत? हं? सहज असेल, नियंत्रित निरीक्षण पद्धती आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हे असे काही क्वेश्चन काढले आहेत जे आपण जो काही पार्ट आपण आता अभ्यासला आहे त्याच्यानुसार हे क्वेश्चन आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वर्तन अभ्यासाची सर्वात वैज्ञानिक पद्धत कोणती आहे पहा. तर ती कोणती आहे? हा देखील महत्वाचा क्वेश्चन आहे पहा, की प्रायोगिक पद्धत आहे. तर ती अतिशय महत्वाची आहे. वैज्ञानिक पद्धती आहेत पहा ती. हं. याच्यामुळे जे काही निष्कर्ष निघले जातात पहा, तर ते कसे असतात? हं. ते निष्कर्ष परत पडताळून देखील पाहिले जातात आणि हे निष्कर्ष विश्वसनीय असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड आहे पहा, प्रायोगिक पद्धतीत मुख्य भर कुठे असतो? तर कारण, परिणाम, संबंध म्हणजे तुलना देखील आपण याला म्हणू शकतो पहा. त्याच्यानंतर नियंत्रित परिस्थितीत केलेला जो काही अभ्यास आहे, तर तो कोणत्या पद्धतीमध्ये केला जातो? तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की प्रायोगिक पद्धतीमध्ये काय केला जातो? नियंत्रित पद्धतीने अभ्यास केलेला असतो पहा. मी हे क्वेश्चन काय करते ग्रुपवर सेंड करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पहा, प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 गट कोणते? एक नियंत्रित गट असतो आणि प्रायोगिक गट असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, ही सायकॉलॉजी शुड बी स्टडीड बाय एक्सपेरिमेंटल मेथड असं कोण म्हणलं आहे पहा. तर असं विल्यम वुंट हे म्हणलेलं आहे. त्यांनी हे असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. पद्धतीने पहा, मानसिक आजाराच्या रुग्णांना अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे? आता सांगितलं होतं पहा, की जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर किंवा एखादा मनोरुग्ण असेल किंवा मानसिक आजार असेल, त्याची एकंदरीत हिस्ट्री काढण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धती ही महत्वाची ठरते पहा. म्हणजे पूर्ण त्याचा अभ्यास हा केला जातो. तर त्याच्यामुळे जीवन वृत्तांत पद्धती महत्वाची आहे मानसिक आजारांच्या रुग्णांच्या संदर्भात. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, जीवन वृत्तांत पद्धतीचा मुख्य फायदा काय आहे? तर त्याचा मुख्य फायदा असा आहे, की आपल्याला डिटेल स्वरूपामध्ये माहिती मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, जीवन वृत्तांत पद्धतीचे मुख्य दोष काय आहे? हं, तर व्यक्तिनिष्ठता याच्यामध्ये येऊ शकते. तर हा देखील ह्याच्यामधला एक दोष आहे. म्हणजे असे देखील क्वेश्चन येऊ शकतात. कुठला जरी क्वेश्चन आला, हे डिटेल याच्यासाठी सांगितलं, की याच्यामध्ये कोणता जरी क्वेश्चन आला, तरी तुम्ही कव्हर करू शकतात किंवा राइट आन्सर येऊ शकतं. हे जरी ईझी वाटलं तुम्हाला, तरी पण कधी-कधी काय होतं, की कन्फ्यूज होतं याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे कारण हे पहा सर्वेक्षण पद्धतीमध्ये देखील अभ्यास केला जातो, जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो. निरीक्षण पद्धती असेल, प्रायोगिक पद्धती असेल, याच्यामध्ये वर्तनाचा अभ्यास केला जातो. पण
नेमका कशाचा अभ्यास केला जातो? हं. तर या संदर्भात हे क्वेश्चन आहेत आणि आपण हे थोडंसं डिटेल इथे पाहिलेलं दिसून येतं पहा. त्याच्यानंतर आहे पहा एखाद्या व्यक्तीचा विकास व बदल अभ्यासासाठी कुठली पद्धत आहे? हे देखील सांगू शकतो आपण जीवंत वृत्तांत पद्धती आहे. त्याच्यानंतर जीवन वृत्तांत पद्धतीत माहिती कोणत्या स्वरूपात नोंदवली जाते पहा? तर कथनात्मक स्वरूपात नोंदवलेली असते पहा. ठीक आहे. असे काही क्वेश्चन आहेत आपल्याला दिसून येतात पहा. ठीक आहे. तर हे एवढे बघितलेले आहेत आपण आज. हं. तर सगळ्यांना मला वाटतं, की समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. हं. किंवा ह्या ज्या काही मेथड आहेत, या लक्षात आल्या असतील. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण काय करूया, की पूर्ण जे मानसशास्त्राची स्वरूप, व्याप्ती याच्या संदर्भात एक 10-10 क्वेश्चन असे मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करते. हं. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता त्याच्यामध्ये. मेसेज करू शकतात. हे चॅट बॉक्समध्ये टाइप करू शकतो. हं. त्या अशा पद्धतीमध्ये आपला जो काही अध्ययन प्रक्रियेच्या संदर्भात जो आहे किंवा अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि चर्चा आहे, या संदर्भाचा अभ्यास इथे बघितलेला आहे पहा. हं. तर प्रथम आपण मानसशास्त्राची स्वरूप आणि उपपत्ती पाहिलेली आहे. त्याचबरोबर पहा, की शाखा देखील अभ्यास केलेला आहे. आता त्या शाखांमध्ये देखील क्वेशन आन्सर येतात पहा. ठीक आहे. ज्या काही शाखा आहेत, त्याच्या संदर्भात देखील क्वेशन आन्सर विचारले जातात पहा. हे पहा, विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे क्वेशन आहेत. ठीक आहे. म्हणजे डिटेल असा स्टडी आपण करतोय त्याच्यामध्ये. आणि जे काही टी-ई-टी एक्झाममध्ये आलेले क्वेशन आहेत, तर ते आपण थोड्या दिवसांनी घेऊयात. कुठले-कुठले क्वेशन आलेले आहेत काय. सध्या आपण जो काही सिलेबस कव्हर करणार आहोत, त्याच्यामध्ये कुठले क्वेशन येऊ शकतात. या संदर्भात तुम्हाला मी म्हणजे क्वेशन दिलेले आहेत ते. ठीक आहे. आणि कुठले आलेले आहेत टी-ई-टीच्या एक्झाममध्ये, ते आपण थोड्या दिवसाने त्याची देखील प्रॅक्टिस घेणार आहोत. हं. पण याच्यावर एखादा क्वेशन आला, तर तुम्हाला लक्षात येईल की आन्सर देईल. तर अशा पद्धतीने या लेसनमध्ये आपण पद्धती असतील, त्याच्यानंतर शाखा असतील, स्वरूप आणि व्याप्ती असेल, हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. राम सर, एकच मिनिट हं. तुम्हाला काही क्वेशन असेल तर विचारू शकतात किंवा हं, पुढचा नेक्स्ट चालू करूया टॉपिक आपण. त्याच्या संदर्भात काही माहिती देखील पाहूया, की उद्या आपण काय पाहणार आहोत. ठीक आहे. तर अध्ययन प्रक्रिया आणि स्वरूप आणि त्याची उपपत्ती आहे. तर ते थोडक्यात आपण पाहूया. हं. अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती. उपपत्त्यादयांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये कन्फ्युजन असं होत असतं पहा, या थेरीच्या बाबतीत, की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी उपपत्ती मांडली आहे आणि कोणत्या प्राण्यावर आहे. ठीक आहे. ह्याच्या संदर्भात देखील कन्फ्युजन होतं. हं. तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तर आपण अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती याच्यामध्ये थोडंसं बघूया. आणि उद्या त्याचं नंतर डिटेलमध्ये घेता येईल. थेरीज वगैरे. हे तुमच्या लक्षात आलं असेल.
तर याच्यामध्ये काय होतं, अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय? हं? अध्ययन प्रक्रिया. ठीक आहे. याच्या संदर्भात आपण बघूया पहा. आता अध्ययन म्हणजे काय? पहिल्यांदा आपण अध्यापन म्हणजे काय हे पाहिलं होतं. म्हणजे जे काही शिक्षकांनी शिकवलं जातं, हं? किंवा टीचिंग केलं जातं ते अध्यापनाच्या संदर्भात. आणि अध्ययन म्हणजे काय? विद्यार्थी जो काही अभ्यास करत असतो, त्याला अध्ययन असं म्हणतात पहा. तर आता आपल्याला असं सांगता येईल, की मनुष्य प्राणी जो काही आहे, की तो काय करत असतो पहा, म्हणजे मरेपर्यंत हा अभ्यास करत असतो किंवा काही ना काही शिकत असतो. अध्ययन त्याचं चालूच असतं. जन्मापासून ते मरेपर्यंत काय काही ना काही तो अध्ययन करत असतो किंवा शिकत असतो पहा. तर शिकण्याची जी काही त्याची क्रिया आहे, ती काय कशी असते पहा? अखंडितपणे चालू असते किंवा सतत चालू असतो. म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत. म्हणजे चालायचं कसं, बोलायचं कसं, हं? कसं वागायचं, अनुभवातून असेल, घरांमधून असेल किंवा बाहेर शेजारी असतील, मित्रपरिवार असतील, तर त्यांच्याकडून काय करत असतो तो? शिकत असतो आणि त्यामधून स्वतःच्या वर्तनामध्ये तो बदल घडवत असतो पहा. हं. थोडक्यात अध्ययन म्हणजे काय? हे आपल्याला सांगायचं तर अध्ययन म्हणजे शिकणे. हं. अध्ययन म्हणजे काय? तर शिकणे. लर्निंग ज्याला आपण म्हणूया आपण. ठीक आहे. असं काही नाही की अध्ययन हे केवळ शाळेमध्येच होतं. अध्ययन कुठे होतं पहा? की घरामध्ये असेल, ज्या गोष्टी नवीन शिकत असतो किंवा मुलांसोबत गेला, त्याच्यामध्ये खेळाचं ज्ञान शिकतोय किंवा चित्रकलेच्या संदर्भात असतील, हं? किंवा मैदानावर असेल, बागेत असतील किंवा मंडीत गेल्यानंतर एखादी वस्तू जेव्हा खरेदी करतो, बाजारात गेल्यानंतर किंवा मुलांसोबत असेल, त्याच्या जे काही कम्युनिकेशन होत असेल, ज्या काही तो गप्पा-गोष्टी करत असेल, यामधून देखील तो सतत काही ना काही शिकत असतो. आता घरामधून जे काही आहे, संस्कार आहेत, तो शिकत असलेला दिसून येतो पहा. म्हणजे अध्ययन ही कशी आहे, अखंडपणे चालणारी आणि सततपणे चालणारी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन बघायचंय पहा, या अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आणि व्याप्ती पाहायची आहे. अध्ययन प्रक्रिया. अध्ययन प्रक्रिया. स्वरूप आणि व्याप्ती पाहायची आहे पहा. याचं स्वरूप. स्वरूप आणि व्याप्ती. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, की बालकाचा विकास कसा होतो? त्याच्यामध्ये कुठले वर्तन बदल होतात आणि त्याच्या बदलाचा अभ्यास यामध्ये केला जातो पहा. किंवा वर्तन बदलून म्हणजे त्याचं जे काही वर्तन आहे, तर ते बदल करण्यासाठी हं, या अध्ययन आणि अध्यापन पद्धतीचा उपयोग केला जातो. आता प्रत्येक जण हे नैसर्गिक पद्धतीने शिकवत असतो पहा. बरं, 1 मिनिट हां. पहा आता दिसत असेल तुम्हाला, की अध्ययनाचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये आपण पाहतो आहे, की व्यक्तीचा जो काही विकास आहे, तर तो कसा होतो? हं? त्याच्यामध्ये जे काही वर्तन बदल होतात, तर ते कशा पद्धतीने घडून येतात? तर ते अध्ययन असेल किंवा अध्यापन असेल याच्यामध्ये बदल घडून असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आता अध्ययनाच्या स्वरूपात काही व्याख्या आहेत, तर त्या आपण बघणार आहोत. काही मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या व्याख्या देखील केल्या आहेत. तर याच्यामध्ये क्वेशन असा येऊ शकतो पहा, एखादी व्याख्या सांगितली आहे आणि ती व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? ठीक आहे. या संदर्भात क्वेशन येऊ शकतो पहा. तर अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे अशी कृती, की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही जी काही व्याख्या आहे, ती गॅरेट यांनी केलेली आहे पहा. कुठली व्याख्या आहे आपण बघूया, की अशी कृती अध्ययन म्हणजे
अध्ययनाची व्याख्या आहे पहा, गॅरेट यांनी सांगितलेली आहे. काही महत्त्वाचे जे काही मानसशास्त्र आहेत, त्यांच्याच व्याख्या आपण इथे घेणार आहोत पहा. अध्ययन म्हणजे अशी कृती. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या कोणी म्हणली आहे पहा? गॅरेट या मानसशास्त्रज्ञांनी. म्हणजे काय, ही व्याख्या दिली जाते आणि त्याच्याबरोबर काही मानसशास्त्र दिले जातात पहा, आणि ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली असं देखील क्वेश्चन येऊ शकतात पहा. त्याच्यानंतर अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियांमध्ये हेतुपूर्वक आणि टिकाऊ स्वरूपाचे बदल आहेत पहा. ही देखील व्याख्या केलेली दिसून येते. त्याच्यानंतर अनुभवाच्या संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणतात. जो काही बदल होतो, कशामुळे होतो? तो अनुभवामुळे होतो, व्यक्तीच्या वर्तनामध्ये. तर त्याला देखील म्हणजे वर्तनाच्या बदलास देखील अध्ययन असं म्हणलं जातं पहा. तर या संदर्भात देखील काही व्याख्या आपण बघितलेल्या आहेत अध्ययनाच्या बाबतीमध्ये. एकंदरीत यांच्या मधून तुम्हाला असं लक्षात येतं की वर्तनाचा बदल हेच मुख्य हेतू असतो पहा. अध्ययनाद्वारे असतील किंवा शिक्षणाद्वारे असतील, अध्यापनाद्वारे व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून आणणे पहा. आणि शिक्षण काय करतं? गतिमान करण्याचं काम करतं. शिक्षणाद्वारे व्यक्तीमधील जे काही वर्तन आहे, तर ते वर्तन सुधारण्यासाठी म्हणजे गतिमान करण्याचं काम हे शिक्षण किंवा अध्यापन हे करत असतं पहा. ठीक. त्याच्यानंतर आपल्याला अध्ययन आणि शिक्षण याच्यातील फरक पाहायचा आहे पहा. आता अध्ययन आणि शिक्षण पहा, शिक्षण बघितलं आपण आणि अध्ययन हे बघते, पण त्या दोघांमधील काय फरक आहे? एज्युकेशन आणि लर्निंग हे आपल्याला काय वाटतं की एकच आहे पहा, परंतु काही फरक असलेला दिसून येतो. आता शिक्षण म्हणजे काय आहे? तर व्यक्तीचा विकास म्हणजेच शिक्षण असं म्हणतो. तर शिक्षण हा जो काही शब्द आहे, तो खूप व्यापक अर्थाने आहे. परंतु अध्ययन काय आहे? एक मर्यादित आहे. ठीक आहे. आता लहान मुलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर, की मी तुम्हाला सांगितलं अध्ययन हे म्हणजे व्यक्ती जन्मापासून ते मरेपर्यंत करत असते. ठीक आहे. जेव्हा व्यक्ती जन्मते, मग रांगणं असेल, बोलणं असेल, चालणं असेल, मित्रांसोबत बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी शिकण्याचं काम ही काय करत असते व्यक्ती? अध्ययन करत असते. ठीक आहे. म्हणून आपल्याला असं सांगू शकतो, की निरंतर चालणारी अशी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. कोणती? अध्ययन. बरेच आपल्याला उदाहरणं देखील याच्यामध्ये सांगता येतात पहा, अध्ययन आणि शिक्षणाच्या संदर्भात. म्हणजे शिक्षण ही कशी आहे? एज्युकेशन ही व्यापक स्वरूपाची आहे आणि अध्ययन कशी आहे? थोडी मर्यादित स्वरूपाच्या अर्थाने आपल्याला इथे सांगता येईल पहा. आता शिक्षणामुळे काय होतं पहा, तर व्यक्तीचा शारीरिक विकास असेल, मानसिक असेल आणि भावनिक विकास करण्याचं काम हे शिक्षण करतं पहा. ठीक आहे. व्यक्तीचा शारीरिक शारीरिक, भावनिक आणि त्याच्यानंतर क्रियात्मक विकास करण्याचं काम हे शिक्षण करत असतं. तिन्ही पातळीवर जे काही विकास आहे, तर तो कशामुळे सोपा होतो पहा, तर तो शिक्षणामुळे होत असतो. म्हणजे शारीरिक विकास देखील, भावनिक विकास देखील आणि क्रियात्मक विकास देखील हा शिक्षणामुळे होत असतो पहा. त्याच्यामुळे असं म्हणता येईल, की शिक्षण ही विकसनशील असा वर्तन बदल होय. आता अध्ययन प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहेत पहा, तर ती कुठली आहेत? ते आपण आता बघणार आहोत.
तर याच्यामध्ये काही वैशिष्ट्य असं सांगतात, की अध्ययन हे काय केलेलं असतं पहा, कृतीद्वारा घडत असतं अध्ययन. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे किंवा अखंडित चालणारी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर टिकाऊ स्वरूपाचे बदल होत असतात पहा. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे काय होत असतात पहा, बदल होत असतात. हं. त्याच्यानंतर पहा, आता अध्ययनाचा कधी आपण सराव केला नाही. म्हणजे एखादं शिक्षण आपण शिकलो आहोत, अभ्यास केलेला आहे आणि त्याचा जर आपण प्रॅक्टिस केली नाही, सराव केला नाही, तर ते काय होऊ शकतं पहा, काही दिवसांनी त्याचं विस्मरण होऊ शकतं किंवा विसरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सर्व व्यक्तींचे किंवा प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते. व्यक्तिभिन्नता याच्यामध्ये असते पहा. काही मुलं असतात ते पटकन शिकतात, काहींना वेळ लागतो अध्ययनासाठी. तर त्याच्यामुळे एक व्यक्तिभिन्नता याच्यामध्ये असलेली आपल्याला आढळून येते पहा. त्याच पद्धतीने आपल्याला असं असं सांगता येईल पहा, की आजन्म चालणारी अशी प्रक्रिया आहे अध्ययन. तसेच ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असलेली देखील आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय तर प्रत्येक नवीन अनुभव हा व्यक्ती घेत असतो आणि त्या अनुभवाद्वारे तो व्यक्ती किंवा एखादा मूल असेल, विद्यार्थी असेल तो शिकत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल, की अध्ययन प्रक्रिया ही सातत्यपणे चालणारी प्रक्रिया असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतं, की एखादं आपण अध्ययन केलं आहे, तर त्या अध्ययनाचा आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी देखील उपयोग करता येत असतो पहा. हं. आता समजा एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते, की एखादा मुलगा सायकल शिकला आहे, तर त्याला गाडी शिकण्यासाठी म्हणजे जे काही बॅलन्सिंग आहे, तर तो त्या ज्ञानाचा वापर गाडी शिकण्यासाठी त्याला होत असतो. म्हणजे एक ज्ञान शिकलेलं आहे आणि त्याचा उपयोग होत नाही असं नाही. जी काही जीवन असतील, मूल्य असतील, संस्कार असतील, ती जी शाळेमध्ये शिकवली जातात किंवा ती त्यांनी अध्ययन केलेली असतात, की जेव्हा जीवन जगताना देखील त्याचा उपयोग, त्या मूल्य संस्काराचा उपयोग तो करत असतो. म्हणजे असं नाही, की काही ज्ञान विशिष्ट घेतलं आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही, असं नाही. तर दुसऱ्या अध्ययनामध्ये देखील त्याचा उपयोग केलेला दिसतो पहा. तर ही आपण काय सांगता येईल पहा, अध्ययनाच्या स्वरूपात काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येईल पहा. त्याच्यानंतर आपल्याला इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? लक्षात आलं असेल? हं. तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहूया. त्याच्यानंतर अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप असेल आणि उद्या आपण थेअरीला सुरुवात करूया. हं. कुठली थेअरी हं. नाही, अध्ययन वक्र आहे पहा आणि जर थेअरी झाली तर एखादी थेअरी पण उद्याच्या सेशनमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे?